बसवा. नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? आज आपण घटस्थापना करणार आहे. घटस्थापना म्हणजे आपले आई वडील कसे करीत होते घटस्थापना पारंपरिक पद्धतीने, तशी घटस्थापना करणार आहे. ती पण कधी युगे स्थापन करीत आले तशी घटस्थापना करणार आहे. आपले आई वडील कायमस्वरूपी कसे घटस्थापना करतात तशी घटस्थापना करायची. घटस्थापना करायच्या अगोदर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पिढ्यावरती. पिढी स्वच्छ धुवून घेतल्या तरी पण थोडंसं घटस्थापनेच्या टायमाला पाणी टाकून घ्यायचं. आणि हे नवीन कोर कापड घेतलेले, जुनं कापड घ्यायचं नाही घटस्थापनेच्या टायमाला. ते पूर्ण असं आथरून घ्यायचं. नागिनीची पाने घ्यायची. नागिनीच्या पानावरती प्रत्येक देव ठेवायचा. तुमचे जितके देव असतात तितके नागिनीची पाने घ्यायची. दिवीला इथं बसवायचं. तुमच्या घरात दिवी असली तर ठीक, नसली तरी न चालतं. आणि देव नागिनीच्या पानावरती ठेवायचे, कारण देव तपस्याला बसलेले असतात. म्हणून देवाचे नागिनीच्या पानावरती ठेवायचे. हळदी कुंकू व्हायचं. कंप्लीट 10 दिवस देवांची पूजा होणार नाही, त्यामुळे आज त्यांना हळदी कुंकू लावायचं. देवीला हळदी कुंकू लावायचं. थोडंसं तांदूळ ठेवायचं. ताट ठेवून घ्यायचं. ताटामध्ये पत्रवळ ठेवायची. ताटामध्ये माती टाकायची. गडू ठेवून घ्यायचा. गडूमध्ये सुपारी टाकायची. नागिनीची पानं ठेवायची. मिक्स केलेलं धान्य असं पिरून घ्यायचं. पाच धान्य घेतलेले. ज्वारी घेतली, बाजरी घेतली, गहू घेतले, मूग घेतलेत, हरभरे घेतलेत. तुम्ही बाकीचं पण धान्य टाकू शकता, पण 9 धान्य टाकायचे. गडू पाण्याने फुल भरून घेतलाय. तिच्यात सुपारी टाकली. 5 नागिनीची पानं ठेवल्यात. ताटात माती टाकताना व्हिडिओ बंद झाला होता. नागिनीची पाने ठेवताना, गडू ठेवताना. तिच्यावरून अशी माती टाकून घ्यायची. तिच्यामध्ये खडे नाहीत ना, अशी. खड्याची टाकली तर मग पटकन काही उगत नसतं धान्य. काही लोक घट बसवायसाठी पाट्या घेतात, छोट्या छोट्या टोपल्या. तिच्यामध्ये बसवला तरी चालेल, पण गावाला अशाच प्रकारचे घट बसवले जातात ताटामध्ये. माझी आई अशाच प्रकारचा घट बसवत होती. कुंकवाचे 7 किंवा 9 टिपके द्यायचे. हळदीचे तसेच करायचे. 7 किंवा 9 टिपके द्यायचे. गडूला अगोदर टिपके दिले तरी चालतील आणि मग ठेवला तरी चालेल. पहिली लोक भिंतीवर टिपके द्यायची, लाल सफेद हळदीचे. नारळ ठेवून घ्यायचा. पहिली लोक घटावर नारळ नव्हती ठेवती, आता ठेवतात म्हणून ठेवायचा. आणि काय करायचं, 2-3 दिवसामुळे पाणी सोडायचं, जेणेकरून त्या गडूमध्ये पाणी जात जाईल, नाही तर गडू कोरडा होईल. त्यामुळे 2-3 दिवसांनी असं पाणी सोडायचं. त्याच्यामध्ये एक सुपारी सोडायची हळदी कुंकू सोडून. त्याला मी हळदी कुंकाची बोटं वाढायची 7 किंवा 9. तुम्हाला वाटलं तर स्वस्तिक काढायची.
गडूला असा धागा बांधून घ्यायचा. थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. जास्त पाणी टाकलं तर मग धान्याला जास्त पाणी होईल ना. थोडं थोडं पाणी टाकायचं, जेणेकरून मडक्यातलं पण पाणी हिच्यावरती हे होणार, पाझरणार. देवीला ही 5 फळं ठेवायची. 5 फळं घेताना जरा कच्ची घ्यायची, जास्त पिकलेली घ्यायची नाही. देवीला पहिली माळ नागिनीच्या पानाची घालायची. 9 किंवा 7 पानं घ्यायची, 8 पानं घ्यायची नाही. बांधण्यासाठी तसं काहीतरी अडकून ठेवायचं आणि त्याला अशी गुंडाळून घ्यायची, अशी अडकून घ्यायची. घटाला अशी वेणी घालायची, असली तर घालायची किंवा नाही घालायची. दिव्याला वात घेताना मोठी घ्यायची, छोटी वात घ्यायची नाही, जेणेकरून ती 9 दिवस जळली पाहिजे अशी मोठी वात घ्यायची. पाहू शकता कशी मोठी वात घेतलेली छानपैकी. मस्त असा छानपैकी घट बसायचा. हा घट बसवलेला वर्षानुवर्ष असाच घट बसवला जातो. दरवर्षी असाच घट बसवायचा. 2-3 दिवसातून पाणी टाकायचं घटाला. पहिलं बघायचं हे ओलं आहे का नाही. जास्त ओलं असलं तर घटाला पाणी घालायचं नाही, जेणेकरून तुम्ही लई पाणी घातलं तर धान्य सोडून जातं आणि घट उतरत नाही पटकन. त्यामुळं पाणी कमीच घालायचं. घातलेली आहे नागिनीच्या पानाची. दुसरी माळ तुम्ही कोणत्याही फुलाची घालू शकता. गावाला असलं तर तुम्ही आपलं तिळ असतात, खुरासणी असतात, खुरासणी त्याची पण माळ घातली चालते. आणि झेंडूच्या फुलांची माळ घालायची. अशा 9 माळ घालायच्या. नवरात्रीत रोज 1 माळ घालायची घटाला झेंडूच्या फुलाची. मस्त असा घट बसवा.